विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपण कविता क्रमांक 9 आश्वासक चित्र कवयित्री नीरजा या कवितेचा अभ्यास करणार आहोत। कवयित्री नीरजा राजन धुळेकर यांचा परिचय। स्त्रीवादी कवयित्री, कथा लेखिका, त्यांचे निरन्वय वेना, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत इंदिरा संत तसेच बहिरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीचे स्थान दुय्यम ठरते, तिचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले जाते। आजही ते अनेक प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कसे चालू आहे ते दाखवणे आणि स्त्रीचे माणूसपण कसे महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणे ही नीरजा यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत। प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे। स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे। कविता पाहूया। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आदन भाताचं भातुकलीतल्या इवलीशा गॅसवर। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात। मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या। मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची। ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत। मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, तशी हसून म्हणते ती, आत्ता तू। मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर, दोन्ही हातांनी थोपटवत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी। हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून। माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र। भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवितेचा भावार्थ पाहूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेविषयी आश्वासक चित्र रेखाटले आहे. दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिली आहे. आडोशाला म्हणजे आश्रयाला, झरोक्यातून म्हणजे खिडकीतून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आदन भाताचं भातुकलीतल्या इवलीशा गॅसवर. आधन म्हणजे भात शिजवण्यासाठी आधी तापवायला ठेवलेले पाणी. भातुकली लहान मुलांचा लुटूपुटीच्या खोटा संसाराचा खेळ. इवलुशा म्हणजे छोट्याशा. ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटवत निजवते आहे. जणू काही बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते त्याप्रमाणे. नंतर ती मुलगी ती भात शिजवण्यासाठी आधणाचे पातेले चिमुकल्या छोट्या गॅसवर ठेवते. तिचा हा लुटूपुटीचा संसार म्हणजे भातुकलीचा संसार खेळ सुरू आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, कसब, कौशल्य. मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते. मुलाला वाटते या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही. तेव्हा हसून तो तिला म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
तेव्हा हसून तो तिला म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव. भातुकलीचा खेळ, भाजी करणे हे तुझे काम. तुला पुरुषाचे कामे काय जमणार. मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामे स्त्रीची व पुरुषाची एकाच वेळी करू शकते. तू करू शकशील का. तू स्त्रीचे कामे करशील. मुलगा स्वतःचं चेंडू तिच्या हातात देतो. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हाताने थोपटवत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. शिवून म्हणजे स्पर्श करून, पातेलं म्हणजे टोप. मुलगी चेंडू उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी. तू माझे काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो. मग भाजी करण्यासाठी टोप म्हणजे पातेलं शोधतो. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाचं घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून घर सांभाळणं, घराची देखभाल करणे. कवयित्री येथे आशावादी दृष्टिकोन निर्माण करून म्हटले आहे की, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही शिकेल. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात विसावेल, विश्रांती घेईल जोडीनं, सोबतीनं. शेवटी कवयित्री म्हणतात, माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचे उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटते आहे. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषाचा हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातावर बाहुली आणि चेंडू
स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असं या ठिकाणी कवयित्रीला सांगायचं आहे. धन्यवाद.